नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। आपण बनवत आहोत घटस्थापनेसाठी 6 ते 6 ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी। त्यासाठी आपण देऊन घेऊयात 6 ते 6 ठिपके। 6 ठिपक्यांच्या आपल्याला 6 लाईन तयार करायच्या आहेत। पद्धतीने आपले 6 ते 6 ठिपके इथे काढून झाले आहेत। आता हे 3 ठिपके आहेत ते आपण या पद्धतीने असे जोडले आहेत। तिरपी लाईन मारून घ्यायची। समोरासमोर येणारे हे 3 ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। या पद्धतीने सिंपल सरळ लाईन मारायची आहे फक्त, आणि वरचे जो 2 ठिपके आहेत त्यालाही या पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे। खाली 2 ठिपके या पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत। परत 3 ठिपके वरचे, त्याच्या खालचे 2 ठिपके, वरचे 2 ठिपके। आता आपल्याला हे ठिपके जोडून घ्यायचे आहेत। या पद्धतीने थोडासा गोल शेप घ्यायचा आहे इथे खाली। असं या पद्धतीने याला जोडून घ्यायचं आहे। परत याच्यावरती याच्यावरती आपण असा नारळाचा इथे शेप दिलाय मी, पानासारखा शेप काढून घ्यायचा। याच्या साईडने आपल्याला असे पान काढायचे आहेत। इथे आपली कलश रांगोळी तयार झाली आहे। सहा ते 6 ठिपक्यापासून आपण ही कलश रांगोळी बनवली आहे। घटस्थापनेसाठी सुंदर, सोपी आणि कमी ठिपक्यांचा वापर करून फक्त 6 ते 6 ठिपके काढले आहेत आपण, आणि त्यापासून ही सुंदर अशी रांगोळी आपण तयार केली आहे। मध्ये जो आहे तो आपला नारळाचा शेप आहे, आणि त्याच्या साईडने आपण हे असे पान दाखवले आहेत।
ह्याच्यामधला जो स्पेस आहे राहिलेला त्याच्यामध्ये मी या पद्धतीने इथे सर्कल शेप काढला आहे. त्याच्यामध्ये आपण असं गोल करून घ्यायचं आहे. आतमध्ये सर्कल घेऊन त्यामध्ये आपल्याला गोल गोल करायचं आहे. काढून झाला आहे आपला. आता याच्यावरती असं हाफ सर्कल काढायचं आणि त्याच्यावरती आपण दिवा बनवत आहोत. इथे या पद्धतीने इथे मी दिवा काढला आहे. चारही आपण जे सर्कल काढले आहेत मध्ये त्याच्यावरती आपण इथे अशा सोप्या पद्धतीने दिवे बनवले आहेत. शुभ आणि सुंदर रांगोळी आहे. तुम्ही नक्की काढून बघा. घटस्थापनेसाठी कलश रांगोळी उत्तम आहे. आणि याच्यामध्ये आपण स्वास्तिक बनवत आहोत. स्वास्तिक हे शुभ चिन्ह आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी आपण स्वास्तिक काढत असतो. या पद्धतीने इथे आपल्या मध्ये स्वास्तिक पण तयार झाला आहे. याच्यामध्ये मी या पद्धतीने इथे पाकळ्या काढते म्हणजे मध्ये आपलं एक फुलही तयार होईल. बघा आपली सुंदर सोपी रांगोळी इथे तयार झाली आहे. अशी दिसत आहे रांगोळी. आता आपण त्याच्यामध्ये रंग भरूया. आपण या दिव्याच्या साईडने अशा छोट्या छोट्या लाईन द्यायच्या आहेत. डॉट काढा किंवा मग लाईन देऊ शकता. आता लवकरच घटस्थापना नवरात्र सुरू होत आहे. त्यामुळे आपण नवरात्रीमध्ये काढण्यासाठी वेगवेगळ्या रांगोळी बघणार आहोत. याच्यामध्ये आपण या फुलामध्ये लाल रंग मी इथे टाकला आहे, भरला आहे. याच्यामध्ये पिवळ्या रंगाचा ठिपका दिला आहे. या नारळामध्ये इथे मी ब्राऊन रंग नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी याच्यामध्ये पिवळा रंग भरला आहे. तुमच्याकडे जर ब्राऊन रंग असेल तर तो तुम्ही त्याच्यामध्ये भरा. पानामध्ये इथे हिरवा रंग देते मी.
त्यामध्ये पानांमध्ये आपण रंग भरला आहे। आता या नारळामध्ये आपण या पद्धतीने अशा लाईन देणार आहोत। नारळ आपल्याला दाखवायचे तिथं, त्यामुळं अशा लाईन द्यायच्या उभ्या उभ्या। कलशाची जी मधली लाईन आहे त्याच्या खाली मी परत एक लाईन देऊन त्याला असं त्याच्यामध्ये व्हाईट रंग मध्ये भरला आहे। पट्टी अशी तयार केली त्याच्यामध्ये। आणि आपली खालची कलशाची जी जागा आहे राहिलेली त्याच्यामध्ये या पद्धतीने अशा तिरप्या रेषा मी मारल्या आहेत। आपण अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, रांगोळी अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी याच्यामध्ये अशा रेषा दिल्या आहेत, त्यामुळे अजून खुलून दिसते आपली रांगोळी। बघा किती छान आपली ही रांगोळी आता दिसत आहे। आणि वरच्या साईडने पण आपण या पद्धतीने मी याच्यामध्ये अशा रेषा दिल्या आहेत। याला परत क्रॉस लाईन ओढते मी याच्यावरती। या पद्धतीने आपली कलशाची डिझाईन इथं तयार झाली आहे। बघा या पद्धतीने आपली रांगोळी ते दिसत आहे। आता ही जी आपण मध्ये पट्टी काढली होती त्याच्यामध्ये मी या पद्धतीने लाल रंगाचे इथे मध्ये त्याच्यावरती टिपके देते आहे। थोडं अंतर सोडून त्याच्यावरती असे इथे मी लाल रंगाचे टिपके दिले आहेत। या सर्कल मध्ये आपण सेंटरला बरोबर एक पिंक कलरचा इथे मी याच्यावरती एक टिपका देते आहे। त्याला पण बोटाने असं प्रेस करायचं आणि याच्यामध्ये मी ग्रीन कलर टाकून घेतलाय परत एक टिपका त्याच्यामध्ये। आणि दिव्याची जी वरची ज्योत आहे त्याच्यामध्ये
पिवळा रंग मी इथं भरला आहे. तुम्हाला तसं ठेवायचं असेल तर तसंही तुम्ही ठेवू शकता. रंग भरायचा असेल तर तुम्ही रंग भरा त्याच्यामध्ये. या पद्धतीने आपला सुंदर अशी घटस्थापनेसाठी आपली ही रांगोळी तयार झाली आहे. आता स्वस्तिकला पण मी इथे असं डबल लाईन केलं आहे. थोडंसं आपण त्याला ब्रॉड केलं आहे, त्यामुळे अजून स्वास्तिक आपलं मध्ये उठून दिसत आहे. बघा, या पद्धतीने आपली घटस्थापनेसाठी कलश रांगोळी सोप्या पद्धतीने तयार झाली आहे. तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर कमेंटही करून सांगा तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला आवडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.